ನನಗೆ ಜಾಗ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಕೂಡ ಮುಸ್ಲಿಮ್ಸೇ. ಜಾಮೀನುಲ್ಲಾ ಖಾನ್ ಶ್ರೀಮತಿ ಸಲ್ಮಾ ಸಿದ್ದಿಕಾ ಎಂಬುವಂತ ದಂಪತಿಗಳು, ಮುಸ್ಲಿಂ ದಂಪತಿಗಳು ಮಠ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಒಂದು ನಿವೇಶನವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ನಿವೇಶನದಲ್ಲಿ ನಾನು ಮಠವನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. मैसूर के बसवलिंगा स्वामी जी का ये बयान समाज में नफरत फैलाने वालों के मुंह पर तमाचा है। जी हां दोस्तों, मैसूर के बसवलिंगा स्वामी जी का बयान समाज में मजहब के नाम पर नफरत फैलाने वालों के मुंह पर तमाचा है। हिंदू मुस्लिम यूनिटी, हिंदू मुस्लिम इत्तेहाद इस मुल्क की तामीर और तरक्की का हिस्सा है, लेकिन चंद ताकतें हिंदू और मुसलमानों को डिवाइड करते हुए आपस में हिंदू और मुसलमानों को बांटकर इक़्तिदार के पावर के मज़े लेना चाहती हैं। लेकिन हकीकत यह है कि वतन अजीज़ हिंदुस्तान में हिंदू और मुसलमान आपस में भाई भाई की तरह रहते हुए आए हैं। बसवलिंगा स्वामी जी ने अपनी तकरीर में कहा कि एक मुस्लिम फैमिली ने उन्हें मठ की तामीर के लिए ज़मीन का अतिया दिया। एक मुस्लिम ख़ानदान ने मठ की तामीर के लिए उन्हें साइट अतिये के तौर पर दी। हाल ही में बेंगलुरु की खानकाए तुराबिया के तहत मनाए गए जश्न फैज़ान औलिया और गुरु वंदना प्रोग्राम से बसवलिंगा स्वामी जी ने खिताब किया। जनूबी हिंद न्यूज़ रिपोर्ट। ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ನನಗೆ ಜಾಗ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಕೂಡ ಮುಸ್ಲಿಮ್ಸೇ. ಜಾಮೀನುಲ್ಲಾ ಖಾನ್ ಶ್ರೀಮತಿ ಸಲ್ಮಾ ಸಿದ್ದಿಕಾ ಎಂಬುವಂತ ದಂಪತಿಗಳು, ಮುಸ್ಲಿಂ ದಂಪತಿಗಳು ಮಠ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಒಂದು ನಿವೇಶನವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ನಿವೇಶನದಲ್ಲಿ ನಾನು ಮಠವನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಗನಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಆ ದಂಪತಿಗಳನ್ನ ನೋಡ್ಕೊಂತ ಇದ್ದಾರೆ. ಜೈನ ಬಂಧುಗಳು ನಮ್ಮ ಮಠಕ್ಕೆ ಕೊಡುಗೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಬೌದ್ಧರು ನಮ್ಮ ಮಠಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಮನುಷ್ಯರ ಮಧ್ಯೆಯನ್ನು ಪ್ರೀತಿಯನ್ನ ಬೆಸಬೇಕೆ ಹೊರತು ಬೆಂಕಿಯನ್ನು ಹಚ್ಚುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಬಾರದು. ಸೂಜಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ನೀವು ಬಂದಾಗೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತೀನಿ, ನಾವು ಸೂಜಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕೆ ಹೊರತು ಕತ್ರಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬಾರ್ದು. ಕತ್ರಿ ಯಾವಾಗ ಕಟ್ ಮಾಡಿ ಬಿಸಾಕ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಸೂಜಿ ಹೊಲಿತಾ ಇರುತ್ತೆ. ಹರಿದು ಹೋದಂತಹ ಬಟ್ಟೆಯನ್ನ ಸೂಜಿ ಹೊಲಿತಾ 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 ಒಂದುಗೂಡಿಸುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಕತ್ರಿ ಕತ್ತರಿಸ್ತಾ ಬೇರೆ ಬೇರೆ ಮಾಡುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕತ್ರಿ ಕೆಲಸ ಯಾವಾಗಲೂ ಮಾಡಬಾರ್ದು, ಸೂಜಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಣ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಸೇರಿಸಿರುವಂತಹ ತುರಾಬಿಯ ಬಾಬಾರವ್ರಿಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ವಂದನೆಗಳನ್ನ ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ. ನಾವು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅವರಿಗೆ ವಂದನೆಗಳನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಎಲ್ಲಾ ಧರ್ಮದವ್ರನ್ನ ಕರೆಸಿ ಗುರುವಂದನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಮಗೆ ವಂದನೆಗಳನ್ನ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅವರಿಗೆ ವಂದನೆ ಮಾಡಬೇಕು. ನಮ್ಗೆ ಶಿರಡಿ ಸಾಯಿಬಾಬಾ ಅವ್ರು ನೆನಪಾಗ್ತಾರೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವ್ರನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ. ಶಿರಡಿ ಸಾಯಿಬಾಬಾ ಯಾರನ್ನ ಕಾಣ್ಲಿ, ಯಾರೇ ಎದುರಿಗೆ ಬರ್ಲಿ, ಯಾರೇ ಹೊರಕ್ಕೆ ಬರ್ಲಿ, ಅಲ್ಲಾ ಮಾಲಿ ಅವನೊಬ್ಬನ ನಂಬ್ರಪ್ಪ, ಅವನೊಬ್ಬನ್ ಬಿಟ್ಮೇಲೆ ಯಾರು ಇಲ್ಲ, ಅಲ್ಲಾ ಮಾಲಿಕ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಶಿರಡಿ ಸಾಯಿಬಾಬಾ ಅವರು. ಹೀಗಾಗಿ ನಮ್ಮ ತುರಾಬಿಯ ಬಾಬಾರವರು ಕೂಡ ಅದೇ ತತ್ವವನ್ನ ಪ್ರಸಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ಬೆಂಗಳೂರು ಭಾಗದಲ್ಲಿ ಬಹಳ ಜನಗಳನ್ನ ಹತ್ತಿರಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಮಾಡಿ ಊಟ ಮಾಡಿಸಿ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿ ಬಹಳ ಆನಂದವಾಗಿ ಕಳಿಸ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ತುರಾಬಿಯ ಬಾಬಾರವರಿಗೆ ದೇವರು ಒಳ್ಳೆಯ ಆರೋಗ್ಯವನ್ನ, ಐಶ್ವರ್ಯವನ್ನ, ಸಂಪತ್ತನ್ನ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಬದುಕುವಂತಹ ಶಕ್ತಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ವರ್ಷ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಬದುಕೊಂಡಿರಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೇನೆ. सरजमीन बेंगलुरु से एक बार फिर इत्तेहाद का पैगाम, यूनिटी का पैगाम, भाईचारगी व प्यारो मोहब्बत का पैगाम। मजहब के नाम पर फितना फसाद क्यों, धर्म के नाम पर नफरत क्यों? हिंदुस्तान को मजबूत व ताकतवर होना है तो सबको मिलजुल कर रहना है, एक दूसरे मजहब का सम्मान करना है, एक दूसरे मजहब की कदर करना है। इक़्तिदार के लिए, पावर के लिए चंद ताकतें हिंदू मुसलमान के नाम पर लोगों को डिवाइड कर रही हैं, समाज में नफरत फैला रही हैं। ऐसी ताकतें अपने फायदे के लिए इंसानियत को ख़त्म कर रही हैं, समाज में नफरत फैला रही हैं। लिहाजा धर्म के नाम पर समाज को तोड़ने वाली, समाज को बांटने वाली ताकतों के खिलाफ लोगों को होशियार और चौकन्ना रहने की ज़रूरत है। लोग ऐसी ताकतों का शिकार न हों, ऐसी ताकतों के झांसे में न आएं। सर्वधर्म सम्मेलन के मौके पर उलमाए कराम, स्वामी जियों और सिख, ईसाई, जैन मजहब के रहनुमाओं का अवाम को पैगाम। बेंगलुरु की मशहूर खानकाए तुराबिया के तहत 2 मार्च 2024 बरोज़ हफ्ता
जश्न फैज़ान औलिया और गुरु वंदना प्रोग्राम का शानदार इनाकाद अमल में आया। खानका के सरपरस्त हजरत सैयद शाह मोहम्मद ज़ैनुल आबिदीन तुराबी की सरपरस्ती में पिछले 16 सालों से मसलसल ये बैन मजहबी इजलास सर्वधर्म सम्मेलन मुनक़द हो रहा है। मौजूदा हालात पर रोशनी डालते हुए हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई मजहब के रहनुमाओं ने इस इजलास में कहा कि हिंदुस्तान तमाम मज़ाहिब का गहवारा है, मुख्तलिफ कल्चर, ज़बानों, इलाकों का मुल्क है। सूफी संत हों, ऋषि मुनि हों, तमाम ने प्यार व मोहब्बत, इंसानियत का पैगाम दिया है और इस पैगाम को, इस मैसेज को आम करने की ज़रूरत है। गुरु बसवन्ना, गुरु नानक, हजरत टीपू सुल्तान, डॉक्टर BR अम्बेडकर, डॉक्टर राजकुमार, SK करीम खान, KS निसार अहमद, इस तरह कई शख्सियात की मिसालें पेश करते हुए इस कॉन्फ्रेंस के स्पीकर ने पैगाम दिया कि आज के नौजवान इन महान बुजुर्गों के नक्शे कदम पर चलते हुए मुल्क की गंगा जमनी तहजीब को, मुश्तरका तहजीब व सकाफत को मजबूत करें। अपने अपने मजहब पर अमल करते हुए एक दूसरे के मजहब का एहतराम करें। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है, हिंदू सिता हमारा। इस मौके पर खानकाए तुराबिया व बज़्म तुराबिया और तुराबिया वेलफेयर ट्रस्ट की जानिब से मुख्तलिफ शोबे में नुमाया खिदमात अंजाम देने वाली शख्सियात को तुराबिया अवार्ड, शख्सियात को और चंद कोरोना वॉरियर को तुराबिया अवार्ड 2024 से नवाजा गया। जुनूबी हिंद न्यूज़ रिपोर्ट।